नमस्कार मित्रांनो, गप्पा सेंद्रिय शेतीच्या या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आज मी व्हिडिओ बनवतो आहे की हे जे माझ्या मागं तुम्ही बघताय हा हरभरा पीक आहे. संपूर्ण हे पाहत आहे, हा संपूर्ण हरभरा पीक 3 एकरमध्ये पेरलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी हरभरा पेरणी केली आम्ही बीज प्रक्रिया केली. बीज प्रक्रिया केल्यानंतर हे पहा तुम्ही, जेणेकरून जो पुढं मर रोग येतो किंवा झाड आपण म्हणतो झाड सुकणे, तर ही क्रिया होणार नाही. आता बघा ना, या शेतामध्ये आमसर वास येतो आहे. हा आमसर वास हे जे यांच्या पानामध्ये जे असतं ना, या पानामध्ये मॅलिक आम्ल म्हणजे मॅलिक ॲसिड आणि ऑक्झॅलिक ॲसिड यांच्यामुळं तो आमसर वास येतो. हे आम्ल चांगले असतात. त्यांच्या पानाचे जे रंध्र असतात त्या रंध्रामधून तो सुगंध बाहेर येतो, म्हणजे या आम्लामधून. मित्रांनो, आता या शेताची मी काळजी अशी घेणार आहे, म्हणजे संपूर्ण एक तुम्हाला सांगतो मी की हा जो हरभरा आहे हा पूर्ण सेंद्रिय पद्धतीने आम्हाला पूर्ण काढायचं आहे. म्हणजे पूर्ण सेंद्रिय पद्धतीनेच हे पीक घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की याची मी बीज प्रक्रिया केली. तर बीज प्रक्रिया करत असताना आम्ही रायझोबियम घेतलं, रायझोमची बीज प्रक्रिया केली. त्याच्यानंतर काल याच्यामध्ये बैलाच्या साहाय्याने याच्यात डवरणी केली. हे तुम्ही पाहत आहे, हे पूर्ण असं ही माती पूर्ण अशी मोकळी झालेली आहे, भुसभुशीत झालेली आहे. तर आता याच्यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन यानुसार आम्ही कीटकांचं संरक्षण करणार आहे. त्यासाठी मी आता हे तुम्ही पाहता 3 एकर, म्हणजे एका एकरमध्ये 5 ते 6 असे पक्षी थांबे मी उभारणार आहे. पक्षी थांबे यासाठी उभारणार आहे की याच्यावर जे काही आपल्या अळ्या येतील किंवा मग नर आणि मादी राहतील, तर यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी ते मी पक्षी थांबे लावणार आहे. म्हणजे 3 एकरमध्ये 15 ते 16 काळ्या, म्हणजे या पिकाच्या 1 फूट वर, जेणेकरून पक्षी त्याच्यावर येऊन बसतील आणि त्यांना ते अळ्या खायला सोपं जाईल. त्याच्यानंतर मी जे काही सांगतो आहे हे तुम्ही पण शेतकरी बांधवांनो नक्की करा आपल्या शेतामध्ये. त्याच्यानंतर आपल्या घरी खिचडी बनवायची. खिचडी ही पिवळ्या कलरची असली पाहिजेत आणि ती पिवळ्या कलरची खिचडी आपल्या तासामध्ये, म्हणजे थोड्या अंतरावरती त्याचे थोडे असे पुंजके टाकायचे, म्हणजे गंज टाकायचे असे भाताचे, जेणेकरून पक्ष्यांना पिवळा कलर हा लवकर दिसतो. त्याच्यामुळे ते भात खायला येतील खाली, परंतु त्यांना अळ्या लवकर दिसतील. जेणेकरून त्यांना आपण आकर्षित करतो आहे भात खाण्यासाठी, परंतु त्यांना ज्या काही अळ्या असतील याच्यामध्ये तर ते वेचून खातील. यानेसुद्धा आपलं पीक संरक्षण होईल. त्याच्यानंतर पिवळे चिकट सापळे, जर शेतामध्ये अळी येण्याच्या आधी नर आणि मादी असतील तर ते पिवळे चिकट सापळे त्यांना आकर्षित करतील आणि त्याला ते चिबकतील. म्हणजेच आपल्याला समजेल की शेतामध्ये जो अटॅक आहे तो येण्याच्या तयारीमध्ये आहे. मग त्यानंतर आपण दशपर्णी म्हणा किंवा निंबोळी अर्क म्हणा याची फवारणी करायची, जेणेकरून प्रिव्हेंटिव्ह डोस तो तयार होईल. म्हणजे कीड येण्याच्या आधीच आपल्याला समजून जाईल की आपल्या शेतामध्ये काय आहे. तर मित्रांनो, आजच्या पुरता हा व्हिडिओ एवढाच. मी पुन्हा एक व्हिडिओ याच्यानंतरच्या स्टेपवर बनवेल. तोपर्यंत धन्यवाद.